Welcome friends, welcome students to our YouTube channel. In this lecture, we will going to discuss a new topic of Standard 10, Maharashtra State Board. So, what is the topic? Topic is 1.2, an encounter of a special kind. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण an encounter of a special kind या धड्याचा वर्मिंग अप ॲक्टिव्हिटी म्हणजे चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि धड्याचं ट्रान्सलेशन हा भाग घेणार आहोत. जर सगळ्यांनी लक्षपूर्वक हे लेक्चर पाहायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची सूचना, माझ्यासमोर पुस्तक आहे, तुमच्यासमोर हे पुस्तक असण्याची गरज आहे जेणेकरून तुम्हाला आणखीन जास्त समजेल. तर आता चालू करूया an encounter of a special kind. Let's start. So on page number 7 there is a picture of a dog in a bucket or a vessel, and a girl is carrying the dog with very dangerous situation. We see it. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चित्रामध्ये एक मुलगी दिसतीये जिनं एका कुत्र्याला एका छोट्याशा भांड्यामध्ये घेऊन अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा ती कुत्र्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, आपल्याला याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांवर आपण डिस्कस करू. तर हे चिटचॅटचे प्रश्न आहेत, ठीक आहे, म्हणजेच गप्पा मारण्याचे प्रश्न आहेत. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं? अ डॉग, अ गर्ल, अँड डेंजरस सिच्युएशन ऑफ फ्लड मे बी. हे आपल्याला दिसतंय. किंवा याचं असे उत्तर देऊ शकता, आय सॉ a girl is saving a dog, a little puppy. Okay, so next question आहे, what do you think the girl is trying to do? Why? तुम्हाला किंवा तुम्ही काय विचार करता? What do you think? तुम्ही काय विचार करता? The girl is trying to do. ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते हे तुम्ही कसा विचार करता, काय विचार करता? वाय? आणि ती मुलगी जर कुत्र्याला वाचवत असेल तर ती का वाचवते? अ गर्ल इज, आय थिंक अ गर्ल इज ट्राइंग टू सेव दिस डॉग. अ गर्ल इज ट्राइंग टू सेव दिस डॉग बिकॉज शी इज व्हेरी काइंड गर्ल. बिकॉज दिस इज व्हेरी काइंड गर्ल, कारण ती मुलगी जी आहे ती दयाळू आहे. मे बी शी वुड लाईक डॉग्स. आता थर्ड क्वेश्चन पाहू. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असतात, जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असतात, व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय केलं असतं? व्हॉट वुड यू डू? तर याचं उत्तर तुम्ही वेगळं लिहू शकता. मी सांगतो त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं लिहू शकता. ठीक आहे, मग पहा, अर्ध्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या, नंतर अर्ध्या प्रश्नाचं द्या. इफ आय वुड बी इन दॅट प्लेस, आय विल नॉट डू लाईक दॅट गर्ल बिकॉज आय कॅनॉट स्विम. असं काही विद्यार्थ्यांचं मत असेल. व्हेन आय वेअर इन दॅट प्लेस, आय विल शुअरली सेव द डॉग. सेव द डॉग. व्हॉट वुड यू डू? I will also take a vessel, and then we will go outside of the danger with swimming, walking and
whatever they do. I do. Okay. So fourth question. आता आपल्याला फोर्थ क्वेश्चन पाहायचा आहे. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला वाटतंय का की तिच्या ह्या कार्यामध्ये ती यशस्वी होईल? येस, व्हाय नॉट? ॲब्सोल्युटली शी विल बी सक्सेसफुल इन हर मिशन. ती तिच्या कार्यामध्ये 100% काय होईल? सक्सेसफुल होईल. बिकॉज कारण व्हॉट इज reason? Reason is that, आता आपण उत्तर पूर्ण घेऊ. I think the girl will save dog. She will must get success because every good deed is supported by God and गुड पीपल. चांगल्या लोकांकडून, देवाकडून चांगल्या कामांना काय मिळतो? प्रतिसाद मिळतो. ओके. सो नेक्स्ट पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे? मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. तर तुम्हाला इथं काही इमेजेस दिलेले आहेत, तर त्यांना तुम्ही वाक्यांशी काय करायचं? जोडायचं. पहा, तर इथं 4 वाक्य दिलेत. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा आहे ज्याच्या भोवती काही पुस्तक आहेत, मे बी त्याची आवडीची पुस्तक असतील. त्यानंतरचं जे बी नंबरचं त्याच्या क्रॉसिंगमध्ये असणारं चित्र आहे, त्याच्यामध्ये एक मुलगा जो आहे, मे बी इट्स ए मॉर्निंग अँड अ व्हेरी हॅपी मूड ऑफ दिस बॉय बिकॉज ही इज रीडिंग अ बुक. सन इज रायझिंग इन द स्काय अँड someone is sleeping and snoring. Okay. Then there is C numbers picture at the bottom. It shows us greenery around the house. We all love greenery. Then last but least जे काही तुमचं चित्र आहे ते काय बघा? एक चित्र असं आहे, ए बॉय इज रीडिंग बट देर इज व्हेरी लाऊड नॉइज ऑफ वूप वूप. दॅट इज वाय ही कॅनॉट रीड इझिली. दॅट इज वाय हिज मूड इज डिस्टर्ब. ओके. दोज आर द पिक्चर्स. तर फर्स्ट जे आहे आवर लक्झरियस बंगलो याचं सी चित्र आहे. त्यानंतर माय फेवरेट पास टाइम याचं काय आहे? बी चित्र आहे. बी चित्र आहे. त्यानंतर व्हॉट अ कमोशन याचं काय आहे? डी चित्र आहे. त्यानंतर एनग्रोस्ड इन माय बुक याचं ए चित्र आहे. काय आहे? ए चित्र आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं चिटचॅट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती आपण पाहिलेली आहे. आता आपण जाऊ ट्रान्सलेशन वर्ककडे. ओके. सो लेट्स स्टार्ट ट्रान्सलेशन. ओके. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता एन्काउंटर या शब्दाचा बऱ्याच वेळा तुम्ही उल्लेख ऐकलेला असेल. व्हॉट इज ए एन्काउंटर? एन्काउंटर मीन्स समोरासमोर झालेली भेट. बट इन पोलीस life it is a very dangerous part of their career. पोलीस लाईन मध्ये किंवा पोलिसांच्या मध्ये एन्काउंटरचा एक वेगळा अर्थ घेतला जातो. एन्काउंटर म्हणजेच एखाद्या गुन्ह्यासाठी एखाद्या गुन्हेगाराला समोर आल्यानंतर गोळी झाडणे किंवा त्याला जीवे मारणे ह्याला एन्काउंटर म्हणतात. ठीक आहे. हेमंत करकरे आपले खूप ब्रिलियंट असे अधिकारी, विश्वास नांगरे पाटील, अशांच्या लाईफमध्ये असे एन्काउंटर्स असतात. बट हे एन्काउंटर्स जे आहेत ते थोडेसे अमानुष फील होतात. कारण दोष आहे की नाही हे ठरवणं काम न्यायपालिकेचं आहे.
पण शिक्षा देणं हे सुद्धा न्यायपालिकेचंच काम आहे. पण काही वेळा अशा येतात की ज्यावेळी शिक्षा देणं गरजेचं पडतं. ठीक आहे. सो ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, खास प्रकारची मुलाखत, अशा बऱ्याच मुलाखती तुमच्याही आयुष्यात घडलेल्या असतील. मग तुमच्या शिक्षकांशी झालेली भेट, तुमच्या खास मित्रमैत्रिणींशी झालेली तुमची भेट, अशा बऱ्याच स्पेशल काइंडच्या एन्काउंटर्स असतात की ज्या आपलं लाईफला एक टर्निंग पॉइंट देतात. कारण लाईफ इज अबाउट कंटिन्युटी. लाईफ ही काय आहे? एक कंटिन्युटी आहे. सो यू शुड रिअली वॉन्ट टू do some good deeds for your future and your life continuation. So first paragraph we will read and translate it in Marathi first. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. तर हा जो रायटर आहे, who is the writer of this topic? The writer is तपन मुखर्जी. तर हे राणी मुखर्जीचे कोणी नाही आहे, तर हे एक फेमस रायटर आहे, बेंगॉलशी रिलेटेड आहे. यांचं जे काही लिखाण आहे, राईटअप आहे, हे रियालिटीवर अवलंबून जास्त आहे. सो वी विल बॅक टू अ बिझनेस. फादर म्हणजेच बाबा जे आहे, हे एक वैद्यकीय क्षेत्रातले काय होते, प्रोफेशनल, म्हणजेच कामात असणारे व्यक्ती किंवा त्यांचं करिअर जे आहे ते प्रोफेशनल मेडिकल फील्डमध्ये होते. मे बी मग फार्मासिस्ट असतील किंवा MR असतील किंवा वॉट एव्हर दे मे, और टेक्निकल इन्चार्ज असतील, वॉट एव्हर. तर राणीगंजमधल्या, वेस्ट बेंगॉलमधल्या राणीगंज येथे जी एक प्रायव्हेट कंपनी होती, त्या कंपनीमध्ये याचे बाबा जे आहेत, तपन यांचे बाबा जे आहेत, ते काय होते, एक प्रोफेशनल होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. परिसर, कॅम्पसचा अर्थ परिसर. पण कॉलेजमध्ये ज्यावेळी कॅम्पस होतो त्यावेळी इंटरव्ह्यू घेतले जातात. मग त्याला कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणतो आपण, CI. तर हे कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतल्यानंतर कंपन्या काय करतात, त्या मुलांना घेऊन त्यांच्या कंपन्यांमध्ये काम देतात. तर इथं कॅम्पसचा अर्थ काय आहे, परिसर. तर त्यांना अशा एका परिसरामध्ये वैयक्तिक असे बंगले कंपनीनं राहायला दिलेले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॅम्पसच्या कॉर्नरला, कॉर्नर म्हणजे कोपरा, कॉर्नरला ह्यांना एक घर दिलेलं होतं. यांचं घर किंवा यांचा बंगला जो आहे तो काय होता, कॉर्नरला होता. म्हणजे यांची जी काही कॅम्पस होता त्या कॅम्पसचा कोपऱ्यात. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. यांच्या घराची जी काही गार्डन होती, जी गार्डनला वॉल होती, त्या भिंतीला लागूनच, ॲडजस्टंट चिकटून, ॲडजस्टंट अँगल तुम्ही गणितात पाहिले, तर भिंतीला लागूनच काय होतं, तर ऑफिसर्स क्लब होता. म्हणजे सगळ्यांसाठी एक कॉमन जागा होती की जिथं सगळे एकत्र येऊ शकतील. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. कंपाऊंड जे आहे ते अगदी आरामदायी होतं, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणात हिरवं गवत होतं. कलरफुल फ्लावर्स, अगदी बहारदार अशी फुलं होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्री. मॅजेस्टिक, भव्य, अगदीच मोठं. तर तिथं एक मोठं झाड सुद्धा होतं, झाड सुद्धा होतं.
झाडाचं काय नाव दिलेलं नाही आपल्याला, फक्त झाड होतं असं सांगितलं. बा द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड. आता हाऊस होल्ड म्हणजे घरच्या कामात लागणारी, आणि किचन गार्डन म्हणजेच बागेत परसबाग. परसबागेमध्ये यांना लागणाऱ्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या उगवल्या जायच्या. अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वारल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. आणि यांच्या घराच्या मागच्या साईडला जे मॅग्निफिशंट भव्य असं जे की झाड होतं, ते झाड या खारुताईंना, स्क्वारल म्हणजे खारुताई, स्क्वारल म्हणजे खारुताई आणि बर्ड्स म्हणजे पक्षी, तर पक्ष्यांना, खारुताईला काय करायचे, हे आकर्षित करायचे. काय करायचे, आकर्षित करायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डीन इन अ आस्वथा ट्री नियर बाय. आस्वथा नावाचं जे काही झाड होतं जवळच, त्या झाडावर डीन हे डिनरचं शॉर्ट फॉर्म आहे. डीन हे डिनरचं शॉर्ट फॉर्म आहे. तर हे जे की माकडं आहेत, ही जवळच्याच एका झाडावर त्यांचा आहार घ्यायचे. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आता हे सगळेजण म्हणजे झाडं, त्यानंतर परसबागेतल्या सगळ्या भाज्या, पक्षी, खारुताई, हा माकडांचा कळप, इथं असणारे सगळे वृक्ष, इतर बंगले, असं सगळं जे आहे हे लेखकाच्या आणि लेखकाच्या फॅमिलीचा, जी जी काही फॅमिली होती त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता, पार्ट ऑफ देअर लाईफ. नेक्स्ट पॅसेज, पॅरा. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. तर लेखक काय म्हणतो, त्या दिवशी सॅटर्डेला, शनिवारच्या दिवशी, मे बी त्या दिवशी हाफ हॉलिडे असतो आपल्याला, शाळेंना काय असतो, आपल्या हाफ हॉलिडे असतो, आहे की नाही. ॲक्च्युअल आपल्या शाळांना 1.5 सुट्टी असते, शनिवारची अर्धी आणि रविवारची पूर्ण. पण बँकांना मात्र आता शनिवार रविवार अशा 2 दिवस सुट्टी असते, म्हणजे 5 days वर्किंग असतं. ठीक आहे. अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. अनफोल्ड, उघडणे. अनफोल्डचा अर्थ आपल्याला दिलाय बघा. अनफोल्ड, रिव्हिल्ड म्हणजेच काय करणं, उघडून दाखवणं. आता इथं डायमेन्शन हा एक वेगळा शब्द आहे, न्यू फॅक्टर. याच्यामुळं काय झालं, एक वेगळीच जे काही बाब आहे ही लेखकाच्या समोर अनफोल्ड झाली, समोर आली, है की नाही. एक वेगळीच दुनियादारी लेखकाच्या समक्ष अवतरली. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाची करणी ही अगदी चमत्कारिक आहे, याची प्रचिती ह्या लेखकाला आली. काय की काय देवाची करणी आहे की नाही. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, देवाची करणी आणि नारळात पाणी. इट वॉज अ फ्यू डेज इन टू पूजा व्हॅकेशन. आता पूजा व्हॅकेशन म्हणजेच पूजेसाठी मिळणारी सुट्टी. शक्यतो वेस्ट बेंगॉल इकडं जे की नवरात्रीचे दिवस आहेत, ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये मुलांना सुट्ट्या पडतात. आपल्या इकडं जसं कोकणामध्ये गणपतीमध्ये सुट्ट्या पडतात, हे की नाही, गोव्याला क्रिसमसमध्ये सुट्ट्या पडतात, तसं यांना दुर्गाष्टमी किंवा नवरात्रीला सुट्ट्या पडतात. तर इट वॉज अ फ्यू डेज इन टू पुढे जाऊ आपण. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी become engrossed in various magazines and story books published specially for children in the festive season. फेस्टिव्ह सीझन म्हणजेच उत्सवाचा काळ. एनग्रोस्ड म्हणजेच अवतीभोवती बरेचसे घटक असणं.
व्यापलेलं असतं, आसपास सगळं असतं. तर हा काय व्हायचा, ज्यावेळी सुट्ट्यांचे दिवस यायचे त्यावेळी हा गजबजलेलं असायचं याचं घर. कशानेच तर पुस्तकांनी, मग ती स्टोरीची गोष्टीची पुस्तकं असतील किंवा मॅगझिन्स असतील, अशा मॅगझिन्सनी स्टोरी बुकनी हा एन्ग्रोस व्हायचा. म्हणजेच मे बी लेखकाला वाचायला आवडत असेल. आणि खास करून मुलांसाठी असलेली जी काही पुस्तकं आहेत त्यांच्यासोबत हा जास्त असायचा. आता थर्ड पॅसेज, आफ्टर अ हार्टी लंच. इथं खूप महत्त्वाचा शब्द आहे, तुम्ही हा डेली लाईफमध्ये सुद्धा वापरू शकता, दररोजच्या तुमच्या दैनंदिनीमध्ये सुद्धा याला वापरू शकता. तर हार्टीचा इथं अर्थ दिलाय सफिशियंट अँड होलसम, मन भरून. आहे की एखादा रविवारी छानसा नाश्त्याचा पदार्थ केला असाल तर मन भरून खातो आपण, तृप्त होतो, एक तृप्ती मिळते, त्यालाच आपण म्हणतो हार्टी. म्हणजे मन भरून, मन भरेपर्यंत. तर ज्यावेळी त्यांनी खूप छानसं डिनर केलं, लंच केलं सॉरी, माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अ आफ्टरनून नॅप. नॅप डुलकी, ज्याला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे वामकुक्षी, म्हणजेच दुपारची झोप. आहे की. तर दुपारची झोप घेण्यासाठी हा जो काही लेखक आहे त्याची यंगर सिस्टर म्हणजे मोठी बहीण आणि त्याचे जे काही आईवडील वगैरे पेरेंट्स असतील ते सगळे झोपी जाण्यासाठी पडलेले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. सेटल डाऊन बसणे. तर हा मात्र एक गोष्टीचं पुस्तक घेतो आणि बसतो. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आता हे जे काही आफ्टरनूनचं वातावरण असतं दुपारचं, सहसा शहरातलं, कारण खेड्यातली लोक जे आहेत ते सहसा दिवसभर रानात म्हणजे शेतामध्ये असतात, पण शहरातली माणसं ज्यावेळी सुट्टी असते त्यावेळी निवांत घरात असतात, दुपारच्या वेळेला छानशी झोप घेतात, संध्याकाळच्या वेळी बागेमध्ये जातात, खूप छान छान पदार्थ त्या दिवशी असतात. तर या अशा दिवशी अगदी निवांत उसंत असते, लेखकाला निवांत उसंत असते आणि त्यावेळी हा पुस्तक घेऊन वाचायला बसतो. जे आपल्याला आवडतं ते काम आपण करतो, तसं हा आवडीचं काम त्याच्या करत असतो. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. द सायलेन्स वॉज occasionally broken by the sound of my family snoring. स्नोरिंग धमाल. पूर्ण अर्थ याचा मूळ अर्थ असा आहे की स्नोरिंग म्हणजेच काय, तर गरगरणे किंवा घोरणे. तर इतर अर्थ आपण घ्यायचं धमाल जी काही चाललेली होती, गप्पा मारणं किंवा इतर गोष्टी, त्यामुळं याचं डिस्टर्ब व्हायला लागलेलं, वाचायला त्याला डिस्टर्ब व्हायचा होता, मध्ये मध्ये खंड पडत होता. द इंटरमिनंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज. इंटरमिनंट फ्रिक्वेंट सतत येणाऱ्या, नेहमी येणाऱ्या ज्या काही हाऊस पॅरोज होत्या, घरचिमण्या होत्या, त्यांचा आवाज येत होता. दॅट हार्श क्रॅविंग ऑफ काऊ क्रो, द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. जी काही घार आहे तिचा कर्कश आवाज आकाशामध्ये येत होता. त्याचबरोबर जे काही कावळे आहेत, क्रो म्हणजेच कावळे आणि श्रील म्हणजेच त्यांचा कर्कश होणारा आवाज, हा आवाज आधीमध्ये येत होता. मिनिट्स टिक्ड बाय, काही मिनिटं निघून गेली. आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. ॲब्झॉर्ब्ड विरघळून झाले किंवा शोषून घेतले. मला पुस्तकानं पूर्णपणे शोषून घेतलेलं होतं, मोहित करून घेतलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे पुस्तकात तो इतका रमून गेलेला होता की त्याला काहीच सुचत नव्हतं, बाकीचं काही त्याला सुचत नव्हतं. ठीक आहे. सो हिअर वी विल स्टॉप.